महिला वनडे विश्वचषकात भारतीय संघाने इतिहास घडवला। दक्षिण आफ्रिकेला हरवून हरमनप्रीतच्या टीम इंडियानं वनडे विश्वचषकावर नाव कोरलं। कोट्यावधी भारतीयांचं स्वप्न साकार। भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकल्यानंतर देशभर जल्लोष, ठिकठिकाणी आतषबाजी, महिला क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांकडूनही आनंद साजरा। महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर बीसीसीआयची मोठी घोषणा। विजेत्या भारतीय संघाला 51 कोटींचं बक्षीस जाहीर। आयसीसीकडूनही 40 कोटींचं इनाम। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा अजित पवारांची निवड, तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुरलीधर मोहोळांची निवड। मतचोरी आणि सत्याचा मोर्चाला उत्तर देण्यासाठी आशिष शेलारांची आज पत्रकार परिषद, तर मतचोरीवरून उद्धव ठाकरेंची ही पत्रकार परिषद। काय खुलासा करणार याची उत्सुकता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन काही दिवस पुढे ढकललं जाण्याची शक्यता। अनौपचारिक गप्पांमध्ये बावनकुळेंचे संकेत। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी न्यायासाठी सुषमा अंधारेंचा आज फलटणमध्ये पोलीस ठाण्यावर मोर्चा, तर सुप्रिया सुळे आज घेणार पीडित कुटुंबाची भेट। जैन मुनी निलेशचंद्र यांचं आजपासून आझाद मैदानात उपोषण। जुने कबूतरखाने सुरू करण्याची मागणी, दादरच्या कबूतरखान्याची ताडपत्री काढण्याचा निर्णय। पुण्यातील जैन बोर्डिंग आजपासून पुन्हा सुरू होणार। संस्थेच्या जमीन विक्रीचा करार रद्द झाल्यानं जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा। पुण्याच्या शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू। पिंपरखेडमधील संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाच्या गाडीसह कार्यालय पेटवलं।